गोलंदाज तयार. गणेश वाघमारेच्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल. राजेशचा फटका. हाताला स्पर्श करून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावांनी सुरुवात करतो श्रेया 11. पहिला बॉल 2 धावा देऊन गेला. ही मॅच अत्यंत महत्वाची, अत्यंत या ग्रुपचं भवितव्य, ग्रुपची लीग स्टेजची शेवटची मॅच. BGPL 2026 आतापर्यंतचा प्रवास या दोन टीमचा फार चांगला राहिलेला आहे. प्रथमेश 11 अनबीटन असा हा संघ आहे. शॉट राजेश मालीच्या बॅट मधून पॉवर दाखवली या लीग स्टेजच्या शेवटच्या मॅच मध्ये. षटकार. 2 बॉल 8. राजेश माळीला फलंदाजीमध्ये बरसावं लागेल. धावांची बरसात करावी लागेल, कारण प्रथमेश 11 जर का हा संघ सामना हरतोय तर 3 संघांचा रन रेट चेक केला जाईल. म्हणजे टेन्शन प्रथमेश 11 टीमला देखील आहे. पण जर जिंकतोय प्रथमेश 11 तो सरळ क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. गोलंदाज तयार. प्रथमेश 11चा गणेश वाघमारेवरती ताबडतोब बॅटिंग. खतरनाक अटॅकिंग बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग राजेश माळीची. 3 बॉल मध्ये रन्स पोहोचल्यात 12. सपोर्ट सिस्टम पॉवरफुल आहे. राजेश माळी संघ मालकांचा सपोर्ट, राजेश नाथा माळी यांची बॅटिंग आहे. आणि ही पॉवर कोणाची? कॅप्टन बिर्याणीची पॉवर आहे. 3 बॉल 12. पॉवर ऑफ बिर्याणी. खतरनाक बॅटर आहे राजेश माळी. तुफानी हल्ला त्याने चढवला. आता गणेश वाघमारेवरती चौथा बॉल. रन नाहीये. 4 बॉल 12. गणेश वाघमारे आणि राजेश माली या दोघांमधील पहिली ओव्हर बघण्यासारखी आहे. दोन्ही टीमच्या चांगले चांगले प्लेयर आहेत, त्यामुळे या बेस्ट प्लेयर मध्ये ही बेस्ट लढाई आहे. 4 बॉल मध्ये धावा आल्यात 12. गणेश वाघमारेवरती सहसा रन येत नाही, पण राजेश मालीने दुवादार बॅटिंग केली आहे 4 बॉल मध्ये. वा, 5वा चेंडू स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या जवळ अडवण्यात आलेला आहे. चेंडू येईल तोपर्यंत 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. पाच बॉल आणि 14. गणेश वाघमारे सारख्या मेन बॉलरवरती, म्हणजे उडवायचं तर टॉपच्या बॉलरला, ते राजेश माळीने दाखवलं. 5 बॉल मध्ये 14. लास्ट बॉल आहे. बॅट ब्रश. 1 रनचा कॉल आणि धाव कंप्लीट. 15 धावांनी पहिलं षटक. बॅटिंग करणाऱ्या श्रेया 11 या संघाची धावा संख्या. विनीत राजेश माळी या संघ मालकांचा हा संघ. राजेश माळी यांच्या श्रेया 11ने जर सामना जिंकला तर आम्हाला रन रेट बघावा लागेल. जर का प्रथमेश 11 जिंकला तर मग सरळ यश आणि प्रथमेश 11 दोन्ही क्वालिफाय होतील. मुक्तार शेठ थोडंसं टेन्शन वाढलंय. आता टेन्शनच नाही, कारण आता सर्व संघ आपलेच आहेत बालिवडी ग्रामपंचायत परिसरातील. त्यामुळे कोणी जिंकला तरी आनंद आपल्याच चेहऱ्यावरती आहे. जिंकला तरी पण आणि हारला तरी पण दुःख नसेल. स्पर्धा खेळीमेळीचं वातावरण लगातार 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामपंचायतीचा एकत्रितपणा या स्पर्धेच्या निमित्ताने नक्की दिसून येतोय. शॉट आला राजेश मालीचा. ऑन साइडला खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतील. 1च रन. धावा संख्या 1 ने वाढेल. टीमची टोटल 16 धावा. एका बाजूला राजेश खेळत होता, दुसऱ्या बाजूला जो फलंदाज आहे सलामीच्या भूमिकेत उतरलाय सागर बुकणे आलाय. शॉट भारी आहे समोर, मात्र चांगला स्ट्रोक. चौकार. दोन बॉल मध्ये 20 धावा. चला चला, मॅच बॉल येतोय बघा, चेक करा आणि लगेच बॅटिंगला सुरुवात करा. 2 बॉल 20. खेळ भारी आहे फलंदाजी करणाऱ्या टीम कडून. राजेश आणि मंगेश वाघमारेचा अटॅक. ही पहिली पार्टनरशिप जबरदस्त आहे. मंगेश वाघमारेचा हेलिकॉप्टर स्टाईलने मारलेला हा शॉट. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू अडवला चेंडू. वा,
फेकला देखील आणि 1 रन मिळाली. टीमची टोटल 1 ने वाढेल. धावसंख्या 21. 3 बॉल 21. राजेश नाथामाळीला वन मॅन शो दाखवावा लागेल. टीम सपोर्ट सिस्टम राजेश माळी यांनी दिलेला चांगला पाठिंबा आणि संघ मालकांच्या विश्वासाला सार्थ केली राजेश नाथा माळी या फलंदाजाला दाखवावी लागेल. गोलंदाज सागर मुकणे. अपील हलकीशी अपील आणि बॅटर सेफ आहे. 4 बॉल 21 धावा. 4 बॉल 21 धावा. अजूनही राजेश माळी बॅटिंग करतोय. विशाल दादा घाऱ्या आवर्जून पाहतायत. गायकवाड साहेब पाहतायत. मुक्तार शेठ पाहतायत की इथून राजेश माळीची 4 बॉल 21. फुल टॉस. पॉवरफुल स्ट्रोक आलाय. फुल वसूल केली. सिक्सर मारला राजेश नाथा माळीने. 27 धावा झाल्या 5व्या चेंडूवरती आलेल्या सिक्सरने. राजेश माली अनस्टॉपेबल बॅटिंग. चेंडू येतोय का बघा. मॅच बॉल येतोय का बघा. स्टेजच्या मागे गेलाय चेंडू. व्हॉलिंटियर शोधतायत. 5 बॉल मध्ये धावा रन्स 27. धावा आहेत. शेवटचा बॉल सागरचा. राजेश माळीच्या बॅटमधून लॉंग लेगला टार्गेट करणारा चौकार. 31 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31. प्रथमेश 11 या टीम समोर मात्र फलंदाजीचा धुवाधार परफॉर्मन्स. पाण्याची बॉटल रेडी ठेवा. या ओव्हरनंतर कदाचित पाणी लागेल. 2 ओव्हरमध्ये 31 धावा झालेले आहेत. 2 ओव्हर 31 धावा. प्रथमेश 11 टीमला जर का श्रेया 11 ने हरवलं तर मात्र मजा येईल. तीनही टीमचा रन रेट चेक केला जाईल. श्रेया 11 ला हा सामना चांगल्या रनांनी जिंकावा लागेल. 2 चॅलेंजर सामना जिंकायचा पण चांगल्या रनांनी सुद्धा. त्यामुळे या मॅच मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत. 2 संघांचं भवितव्य लागलेलं आहे. 4 संघांचं भवितव्य. एक बाहेर पडलेलं. 3 संघांची भवितव्य या मॅच वरती आहे. गोलंदाज तयार. 2 ओव्हर 31. गणेश वाघमारेच्या पहिल्या बॉलवरती मंगेश वाघमारेचा हा 1 धावेचा स्ट्रोक. राजेश माली सर्वत्र पाणी करतोय. कुठून गॅप शोधता येईल, कुठेच खेळाडू तैनात आहे. एकंदरीत पाणी केल्यानंतर तो बॅटिंग स्टान्सवरती उभा राहिलाय. 1 बॉल आणि टीमची टोटल 1 ने वाढली. धावसंख्या 32. राजेश मालीचा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. पॉवर ऑफ राजेश माळी. 90च्या दशकातील हा खेळाडू, अर्थात 2000च्या आधीचा म्हणजे 90 मधला हा जन्म राजेश माळीचा. आणि ही खरं तर 90च्या दशकातील हा खेळाडू. इथे 90चा हा खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 वरती जाऊन पोहोचली. 1 मॅन शो. 90च्या दशकातील सर्व खेळाडू हे पॉवरफुल बॅटिंग करतात ते दाखवत असताना राजेश माळी. बॅट ब्रश बघायचे थांबवलंय. मंगेश वाघमारेला धाव मिळणार नाही. विकेट किपरच्या समोर चेंडू आहे. 3 बॉल. धावसंख्या 38. चांगली टोटल होऊ शकते. विदाउट लॉस सलामीच्या जोडीने रन्स केलेले आहेत 38. तिसरी ओव्हर सुरू आहे. गणेश वाघमारेच्या गोलंदाजीला देखील तोडफोड करणारी बॅटिंग दाखवली आहे राजेश नाथा मालीने. 3 बॉल 38. 2
2 ओव्हर मध्ये 31 होत्या. एक सिंगल काढली 32 आणि षटकार 38. 3 बॉल 38. हाफ ट्रॅकर मागे मारलाय. चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. आज चौकार. वन मॅन शो राजेश नाथा माळी या खेळाडूचा. धावा चौथ्या बॉल वरती 42. 4 बॉल आणि 42 धावा. आता राजेश नाथा माळीला थांबवणं थोडं कठीण झालंय. ये रुकेगा भी नहीं थकेगा भी नहीं, सिर्फ ठोकेगा. थकेगा नहीं, झुकेगा नहीं साला. पॉवर ऑफ. 4 बॉल आणि रन्स पोहोचल्यात 42. चांगला बॉल टाकलाय. गणेश वाघमारेने कमबॅक करणारा चेंडू टाकलाय. 5वा चेंडू 42 धावा. अजून 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या ओव्हरचा. लास्ट बॉल आहे. राजेशला इथून तो शेवटचा बॉल खेळावा लागेल. 42. स्लोवर चेंडू होता. भरपूर उंच. 1 2 3 4 खेळाडू धावलेत आणि गणेश वाघमारेने पकडली आहे कॅच. स्वतः गोलंदाज पुढे आला आणि एक मोठी विकेट खात्यात घेतली. 42 धावसंख्येवरती 3 ओव्हरचा खेळ समाप्त. चांगली बॅटिंग केली. स्लोवर चेंडूवरती फसवलं राजेश माळीला. ओळखणं गरजेचं होतं की हा चेंडू स्लोवर आलाय. शेवटचा बॉल होता. सिंगल घेऊन स्ट्राईक बनवता आली असती. 42 धावा. 3 ओव्हर समाप्त. नवीन बॅट्समन नरेश उतरतायत. नवीन फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 42 आहे. यश 11 संघ क्वालिफाय होईल. श्रेय 11 क्वालिफाय होईल की प्रथमेश 11 क्वालिफाय होईल हे ठरवणारी एकच मॅच आहे. ती म्हणजे चालू असलेली मॅच. 3 ओव्हरमध्ये 42. चौथ्या ओव्हरला सुरुवात. ओमकारचा पहिलाच बॉल. मंगेश वाघमारेचा स्ट्रोक. सर्कलच्या बाहेर आलाय चेंडू. एक सिंगल फक्त इथून मिळेल. 43 धावा ऑन बोर्ड. धावा. फुल टॉस बॅट वरती. स्ट्रोक मारलाय आणि चौकार. खणखणी चौकार आलाय. धावा आल्या 4. टोटल पुढे सरकली धावा 47. 47 धावा. नरेश देखील बॅटिंग चांगली करतो ओमकारच्या अगेन्स्ट. 47 धावा. तिसरा बॉल. शॉट समोर आणि षटकार. काय दमदार बॅटिंग. दर्जेदार बॅटिंग चालू आहे. कोण आला रे कोण आला. नरेश पवार आला. हुकमाचा एक्का नरेश पवार. बघा पब्लिक किती सपोर्ट साठी आहे. नरेश पवारची बॅटिंग इतकी आवडली की प्रेक्षकांनी जल्लोष केला. कोण आला रे कोण आला. नरेश पवार. हुकमाचा एक्का नरेश पवार आला. हुकमाचा एक्का बॅटिंग करतोय. ओमकारचा हा चेंडू. व्हाईट बॉलची फेक. 1 धाव मिळेल नक्की आणि टीमची टोटल पोहोचली 54 या अंकावरती. 3 बॉल 54 धावा. चौथी ओव्हर सुरू आहे ओमकारची. मोठ्या धावसंख्येकडे सध्या बॅटिंग सुरू आहे श्रेया 11 ची.
फुल टॉस, नरेश पवार आणखीन एक फ्लॅट सिक्स, खतरनाक. हुकमाचा एक्का नरेश पवार. श्रेया 11च्या खात्यामध्ये. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली धावा 60. लावतोय गोलंदाजाची वाट आणि हा स्कोर किमान 80 पर्यंत जाईल, कारण अजून एक ओव्हर बाकी आहे. 8 बॉल बाकी आहेत, 8 बॉल बाकी आहेत. 60 धावा झालेले आहेत. चला बॉल येतो की नाही चेक करा, अदरवाईज आम्हाला नवीन चेंडू पाठवावा लागेल. व्हॉलेंटियर इन्फॉर्म करा यस और नो, आणि यस बॉल आलाय. 4 बॉल, धावा पोहोचल्यात 60 आणि हुकमाचा एक्का नरेश पवार. मैदानावरती तुफानी हल्ला. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. जमिनीच्या समांतर चेंडू होता, अडवला चेंडू, फेक केली. 61 धावा आहेत श्रेया 11च्या. मंगेश वाघमारेला शेवटच्या बॉलवरती. प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या पलीकडे फेकण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सुरू आहे. 61 धावा. आज प्रथमेश 11ला इतकी दमदार बॅटिंग कोणी केली असेल तर श्रेया 11 टीमने. प्रथमेश 11च्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करणारी बॅटिंग. 61 धावा आणि अंतिम बॉल आहे ओमकारचा. फुल टॉस, षटकार. नो बॉल दिलाय पंचाने आणि सोबत षटकार. धावा मिळतील 7. जस्ट चौकार आहे, चौकार आहे. नो आणि चौकार. चौकार आणि नो बॉल. 5 धावा मिळतील. 67 झाल्यात आणि फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल होता. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 66 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 66. चला चला फिल्डिंग लावून घ्या प्रथमेश 11. अजून भरपूर मॅचेस आहेत. जिंकण्यासाठी जी धडपड सुरू आहे श्रेया 11ची, प्रथमेश 11ची. 4 ओव्हरमध्ये 66 धावा. लास्ट ओव्हरला सुरुवात. नरेश पवार, हुकमाचा एक्का. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आलाय. 66. या ओव्हरमध्ये किमान 14 तरी पाहिजेत. 80 धावा म्हणजे एक चांगली टोटल आणि सेमीफायनलचं तिकीट ठरवणारी मॅच आहे. 3 संघाचे संघमालक विचार करतायत की नक्की कोणाचा रन रेट चांगला येईल, कोण जिंकेल, कोण हारेल. हाफ ट्रॅकर नरेश पवारच्या बॅटमधून समोर, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग, चौकार आलाय. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. गणेश वाघमारेंचा पारा चढलाय. धावा पोहोचल्या 70. गोलंदाजांच्या गोलंदाजीला देऊन उत्तर. धावा केल्यात 70. अजून बॉल बाकी आहेत 4. खतरनाक बॅटिंग. हुकमाचा एक्का नरेश पवार चाललाय. शरीरावरती लागलाय. 1 रन मिळेल. 71 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली टोटल 71 धावा आहेत आणि मंगेश वाघमारेच्या बॅटमधून येणाऱ्या 3 बॉलवरती 2 जरी षटकार चौकार जरी आला तरी 80 पार धावा होतील. 71 धावा झालेले आहेत. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी करणाऱ्या बॉलर दीपकचे. 3 बॉल. दीपक ऑन ट्रॅक. चौथा बॉल. शॉट मारलाय, शॉट मारलाय मंगेश वाघमारेने. बाउंड्री लाईनच्या जवळ एकदम चेंडू अडवण्यात आला. धावा संख्या टीमची टोटल सिंगल धावे 72 धावा आणि 2 बॉल बाकी. 2 बॉल बाकी आणि 72 धावा श्रेया 11च्या. दीपक वाघमारेचं हे शेवटचं षटक. 5वी ओव्हर.
शॉट मारला, उडवला चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून. कॅमेरामॅनच्या स्टँडला धडकणारा षटकार. जाईल चेंडू सीमा पार. हुकमाचा एका चमकला. कोण आला रे कोण आला. हुकमाचा एका नरेश पवार आला आणि धावा झाल्यात 78. एक बॉल बाकी. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर आहे नरेशचा. शॉट आलाय. पहिली रन कंप्लीट केलेली आहे. फेक झालेली आहे. एकच मिळेल. 79 आणि 80 धावांचं बरोबर टार्गेट. परफेक्ट 80 करायचे आहेत प्रथमेश 11 टीमला. 80 धावा 30 बॉल. ऐंशी धावा करायच्यात प्रथमेश 11ला येणाऱ्या 30 बॉल मध्ये. ऐंशी धावांचं लक्ष. 80 धावांचं लक्ष. ऐंशी धावांचं टार्गेट आहे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 80 धावांचं टार्गेट आहे. तीस बॉल 80. प्रथमेश 11ने जर का हा सामना जिंकला तर हा संघ थेट सेमीफायनल मध्ये असेल. आणि जर का श्रेया 11ने हा सामना जिंकला तर 3 संघांचा रन रेट इथे चेक केला जाईल. रन रेट साठी धावा जास्त आणि ओव्हर कमी जो खेळेल त्याचा रन रेट चांगला असतो. जास्त धावा आणि कमी ओव्हर असं रन रेटचं समीकरण असतं. आणि आता 80 रनची गरज. पहिलाच बॉल. शॉट एका टप्प्याने सीमा पार. पहिले बाउंड्री खेचली आहे फलंदाजाने. सागर मुकने आता पेटून उठावं लागेल कारण मॅच महत्वाची आहे. जर का विजयी झाला तर सेमीफायनल. जर का पराभूत झालात तर मग टेन्शन आहे कारण रन रेट वरती कोणताही संघ बाहेर जाऊ शकेल. बघायचं आता मैदानामध्ये काय घडेल. काय घडेल हे बघायचं. एक बॉल धावा 4. गोलंदाज तयार.
ओव्हरला सुरुवात. दुसरा बॉल हुकमाचा एका नरेश पवार. आदरणीय मनसूरभाई काजले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. हा कारवा खरं तर विजयाचा विजयी रथ जो सुरू आहे प्रथमेश 11ला या मॅच मध्ये. श्रेया 11 थांबवेल का? विजयी घोडदौड थांबवेल का? कारण 2 मॅच लगातार जिंकलेला, एकही मॅच हारलेला नाहीये प्रथमेश 11. आणि श्रेया 11ने एक चांगलं टार्गेट दिलंय 80 धावांचं आणि 4 बॉलमध्ये रन्स आलेले आहेत त्या 10. गोलंदाज नरेश पवार. सागर मुकनेचा हा तडाखा, बेधडक शॉट, सिक्सर. 5 चेंडू रन झाले 16 रनांनी खरं तर या धावा 80 करायचे. पण सागर मुकनेने सुरुवातीपासूनच हुकुमाच्या एक्क्यावरती 5 बॉलमध्ये 16 केल्यात. अजूनही आपण सांगू शकत नाही की कोणता संघ इथे विजयी होईल, कारण सागर मुकने, गणेश वाघमारे दोनही फलंदाजीचे तोफखाना असणारे या संघाचे 2 धुरंधर. 5 बॉल 16. नरेश पवार शेवटचा बॉल. सागर मुकने ओपनर आणि लास्ट बॉल 1 नंबरचा कडक शॉट, सिक्सर. 22 धावा एका ओव्हर मध्ये ठोकलेले आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 4 ओव्हर मध्ये आता 58 धावांची. 4 ओव्हर मध्ये 58 धावसंख्येची गरज. काही होऊ शकेल. सागर मुकने आणि गणेश वाघमारे या 2 खेळाडूंना आउट करावं लागेल श्रेया 11ला. कारण जर का हे दोघे राहिले तर या धावा करू शकतात, इतकी ताकद यांच्यामध्ये. आणि त्या 2 फलंदाजांना आउट करण्यासाठी चांगल्या बॉलरचा अटॅक इथून दाखवावा लागेल. श्रेया 11, चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पाऊस येण्याची शक्यता आहे बघा, धूर निघतोय, पाऊस येईल, त्यामुळे फिल्डिंग लवकर लावून घ्या आपण. 4 ओव्हर आणि 58 धावांची गरज आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. रोज 4:30च्या ट्रेनने मी घरी जातो. आजही मला लवकर घरी जाऊ द्या, सो प्लीज लवकर खेळा. धावा 22. 4 ओव्हर मध्ये 58 पाहिजेत. बॉलरने मंगेश वाघमारे, हिरो या संघाचा. पहिला बॉल गणेश वाघमारेचा शॉट आलाय. खेळाडू तैनात आहे, 1च रन मिळेल. आणि सागर मुकने 1-2 विकेट हे महत्वाचे आहेत. श्रेया 11ने जर काय 2 विकेट कमावले तर सामना ताब्यात घेता येईल. पण त्यासाठी या 2 विकेटसाठी एक ट्रॅप बनवावा लागेल, जाळ्यामध्ये फसवावं लागेल. आणि कारण सागर मुकने ज्या स्टाईलमध्ये बॅटिंग करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 22 ठोकल्यात आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये मंगेश वाघमारे ती गोल्डन विकेट घेईल का? खाली राहिलाय चेंडू, फर्स्ट स्लिपमध्ये अडवलाय. चांगली बॉलिंग सध्या करतोय. 2 बॉल 23 आहेत. काही 23 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. बिग मोमेंट आहे, मेन मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच, शेवटची लीग स्टेजची. शॉट सागर मुकनेचा, कॅच होईल का? डायू लगावली पण चेंडू फरार. टांगा पलटी, घोडे फरार, चौकार. डायू लगावली पण आता चेंडू आला नाही. अमरला खरं तर अमरत्व आहे. मोरिया 11 टीमचा हा प्लेयर आहे आणि अमरले हा चौकार दिलाय. सागर मुकनेला थांबवणं गरजेचं बनलेलं आहे, कारण या खेळाडूने दमदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि टोटल आहे 27. सागरचा शॉट हवेत आहे, यावेळेस कॅच ड्रॉप.
सागरला जीवनदान 28 धावा या सिंगलने. गोलंदाजी करणाऱ्या मंगेश वाघमारेचं कौतुक करावं लागेल की 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा त्याने दिलेले आहेत. 4 बॉल मध्ये 6 धावा दिलेले आहेत. 28 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहेत. प्रथमेश 11 प्रथमेश गंगावणेंचा हा संघ जो सध्या बॅटिंग स्टान्स वरती. गणेश वाघमारे मंगेश वाघमारेच्या विरोधात. 5वा चेंडू वेगवान बॉल. एकच बॉल बाकी. एका बॉल वरती आता जी 16 धावांची रिक्वायर्ड रन रेटची गती होती 28 पर्यंत पोहोचले. शेवटचा बॉल आहे. 4 धावांनी पिछाडीवरती आहे प्रथमेश 11 हा संघ रिक्वायर्ड रन रेटच्या गरजेनुसार. लास्ट बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप जीवनदान. आणि जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 52 धावांची गरज. 18 बॉल 52 धावांची गरज असेल. अठरा बॉल 52 ची गरज आहे. अठरा बॉल 52 धावा. अजूनही लक्ष फार दूर आहे आणि राजेश माळी स्वतः कॅप्टन आलेले आहेत. सागर मुकणे आणखी एक गोल्डन विकेट हवी आहे. ज्या विकेटसाठी आता त्यांना एफर्ट्स लावायचे. जर का सागर मुकणेला आउट केलं तर मात्र सामना बऱ्यापैकी ताब्यात येऊ शकतो. त्यामुळे सागर मुकणे या संघाचा हा वन साइड हिरो. आता 18 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. 18 बॉल 52. राजेश माळी स्वतः कर्णधार संघ मालक. पहिलाच बॉल ग्राउंड लेवलचा शॉट आलाय. खेळाडू तैनात आहे. स्क्वेअर लेग डीप मधून आलाय. 1 रन. 17 बॉल 51 धावा. धावा संख्येचा इतका मोठा डोंगर आहे की तो डोंगर पार करण्यासाठी आता आपण बघू शकाल प्रथमेश 11 संघाला भरपूर मेहनत करायची आहे. मॅच अजूनही 17 बॉल 51 धावांची गरज आहे. काही होऊ शकेल. बिग मोमेंट. फुल टॉस सिक्सर. षटकार आलाय. 16 चेंडू आणि आता 45 धावा. मॅच अजूनही शिल्लक आहे. 16 बॉल 45 रनची अजून गरज आहे. काहीही घडू शकेल. हॅपी मोमेंट आहेत. हॅपी मोमेंट आहेत प्रथमेश 11 साठी की सिक्सर येत आहेत. प्रथमेश 11 षटकार मारलेला आहे. चेंडू येतोय का बघा व्हॉलेंटियर. चेंडू पाठवा. जुने चेंडू पाठवा जे आधीच्या मॅच मध्ये आपण यूज केलेले. चेंडू मैदानावरती बॅटरकडे दिलाय बघा. अजून आणखीन एक पाठवा. गणेश चॉईस. आणखीन एक. गणेश वाघमारेची कॅच ड्रॉप केली शेवटच्या बॉलवरती. जर ती कॅच पकडली असती तर हा षटकार वाचला असता. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45. 16 बॉल 45. चांगला बॉल टाकलाय राजेश माळीने. 15 बॉल 45 ची मॅच. 15 बॉल 45 धावा संख्येची गरज आहे. भरपूर धावा केल्या. 79 धावा संख्येची मोठी इनिंग साकारली आणि आता 15 बॉल मध्ये 45. बॅट ब्रश झालेलं आहे. रनआउटची चान्स. एक विकेट आउट आहे. पहिला फलंदाज गणेश वाघमारे आउट.
14 बॉल आता 45. 2 बॉल बाकी आहेत ओव्हरच्या. अजून 45 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो प्रथमेश 11 टीमचा. विथ प्रोटेक्शन प्रत्येक फलंदाजाने नक्की जा. 14 बॉल 45. गणेश वाघमारेला खरं तर रनआउटच्या स्वरूपात आउट व्हावं लागलं. जिंकण्याची जिद्द भरपूर आहे या खेळाडूमध्ये, पण आता प्रथमेश 11 साठी त्याचा जिद्दीचा प्रवास संपलाय आणि 14 बॉलमध्ये 45 ची गरज आहे. मच्छिंद्र नवीन बॅट्समन. चला वेळ घेऊ नका, आपल्याला अजून 3 मॅच खेळायचे आहेत. 4 वाजले. 6 वाजता सूर्यास्त होतं, रात्र पडते 6:30ला. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. खरं तर या मैदानावरती अजूनही मॅच मध्ये 14 बॉल 45 करायचे. 14 बॉल 45 धावा. हाफ ट्रॅकर होता. डॉट बॉल आलेला आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये आता 45. 13 बॉल 45 धावा. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी 2 टीम मध्ये सुरू असलेली लढत. 13-45. राजेश मालीच्या शेवटच्या बॉल वरती षटकार मारलाय. सामना पोहोचला 12 बॉल जिंकण्यासाठी 39. 12 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. बारा बॉल 39 धावा संख्येची गरज आहे. बारा चेंडू 39 धावांची गरज आहे. 39. गोलंदाज. 12 बॉल 39 ची गरज आहे. 12 बॉल 39. क्रिकेटची ही शेवटची मॅच आहे आणि कदाचित या शेवटच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न आहेत. प्रेक्षकांची गर्दी बघा. कॅमेरामॅनचा स्टँड भरलेला आहे, म्हणजे कॅमेरामॅन एकटाच वर बसला पण खाली 50च्या वर लोक बसलेले आहेत. समोर झाडावरती बघा, बसायला जागा नाही म्हणून प्रेक्षक झाडावरती बसलाय. रिक्षा पॅक झालेली आहे, म्हणजे रिक्षाचा मालक बाहेर असेल पण आमच्या प्रेक्षकांची गर्दी सगळं रिक्षामध्ये.
नंदुशेठ माळी सन्माननीय उपसरपंच. चला चला फिल्डिंग लावून घ्या. अदरवाईज दोन्ही टीमला आता बाद करू शकणार नाही आम्ही, कारण 12 बॉल 39. त्यामुळे चला पेनलाइज केलं जाईल. फिल्डिंग करणारी टीम असेल, फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट, बॉलर आपण रेडी करा, अदरवाईज तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. 12 बॉल 39. गेम इज ऑन. बॉलर तयार. मंगेश वाघमारेची ओव्हर. राऊंड द विकेटने गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिलाच बॉल अडवला चेंडू शॉर्ट फाईनला. एकच धाव मिळेल. 11-38. एक बॉल एक रन. जिंकायचं श्रेया 11ला जिंकायचं. प्रथमेश 11ला. 11 मध्ये 38. काही होऊ शकेल, कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. 11 बॉल मध्ये 38 रनची गरज आहे. सागर मुकणे जोपर्यंत पिच वरती उभा आहे तोपर्यंत विश्वास आहे प्रथमेश 11ला. 11-38. सागरच्या बॅटमधून स्ट्रोक आला. लॉंग ऑफ अडवला चेंडू. राजेश मालीने स्ट्राईक घ्यायची आहे दुसऱ्या धावेसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय बघायचंय. चेक केलं जाईल. पंचांनी त्यांचा सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे. चला गणेश 12th मॅन, बाकी कोणी येऊ नका प्लीज. एकाने पण येऊ नका, अदरवाईज डिसिजन पेंडिंगच ठेवला जाईल. चेक केलं जाईल एक्झॅक्ट बॅट जेव्हा ग्राउंड झाली तेव्हा काय घडलं बघितलं जाईल. चेंडूची फेक झाली. राजेश माळी स्टंप पासून अगदी जवळ होता. फलंदाज धावत होता आणि त्या मोमेंटला एक्झॅक्ट काय घडलं हे बघितलं जाईल, कारण मॅच महत्वाची आहे श्रेया 11 साठी, प्रथमेश 11 साठी. चेंडू हातात आला, पकडला, तो घेऊन स्टंप वरती लावण्याचा जो काही प्रयत्न झाला त्या दरम्यान डिसिजन इथे येतोय नॉट आउट. कारण ज्यावेळी राजेशने स्टंप वरती हात लावला तेव्हा चेंडू हातापासून दूर होता, त्यामुळे नॉट आउट राहिलाय. 2 धावा मिळतील. 36 धावा करायच्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 36. मंगेश वाघमारेचा वाईट बॉल. एक एक धाव प्रत्येक टीमच्या रन रेट वरती इफेक्ट टाकणार आहे. 10 बॉल मध्ये 35 धावांची अजून गरज आहे. बघा आयोजकांच्या वतीने अजून कुठल्याही टीमसाठी डिक्लेअर केलेलं नाही की कोणत्या टीमने किती धावांनी सामना जिंकावा. त्यामुळे जेव्हा मॅच होईल त्याच्यानंतरच तिघांचा रन रेट काउंट केला जाईल, याची तीनही टीमने नोंद घ्या. जर का सामना श्रेया 11 जिंकला तर, नाही तर प्रथमेश जिंकला तर क्वालिफाय होईल. शॉट मारलाय सागर मुकनेने, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. किती जीवनदार देणार सागर मुकनेला. आधी रनआउट, त्याच्यानंतर कॅच आउट. 2 वेळा संधी दिली. आधीच्या ओव्हर मध्ये देखील 2 वेळा एकदा डाईव्ह लगावली. समोर 4 जीवनदान दिलेत. जिंकण्यासाठी 9 बॉल आणि गरज आहे ती 33 धावांची. 9 बॉल आणि 33 धावा. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सर्व पब्लिकचं लक्ष लागलंय की 9 बॉल 33 धावांची मॅच कोण जिंकेल. सागरचा शॉट, षटकार. मेन मोमेंटला मारलाय सागर मुकनेने सिक्सर. मॅच अजून बाकी आहे. 8 बॉल 27 धावांची गरज आहे. सामना फिरू शकतो. विजयाचं दार उघडू शकतं प्रथमेश 11 साठी, कारण सागर मुकणे अजूनही मैदानावरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 8 बॉल 27. 8 बॉल 27. मंगेश वाघमारेवरती बॅटिंगचा अटॅक आहे. सागर मुकणे नॉट आउट पोहोचलाय. 44 धावसंख्या होती. टाय होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. नॉट आउट 44. शॉट टाय होऊन जाऊ द्या. 50 कंप्लीट झालेली आहे. सागर मुकणेचं अर्धशतक. 16 चेंडू 50 धावा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना मॅच ताब्यात घेण्याचा प्रयत्न आता होत आहे, कारण 7 बॉल मध्ये 21 पाहिजे. 7 बॉल मध्ये 21. 3 खेळाडूंनी बीजीपीएल मध्ये 50 ठोकलेले आहेत. हरेश माळी, तेजस लेकुरवाले आणि त्यानंतर सागर मुकणे. अर्धशतकी खेळली, पण अजूनही त्याच्या बॅटिंगने
संघाला विजय मिळालेला नाहीये. 7 बॉल मध्ये 21 पाहिजेत. शेवटचा बॉल मंगेश वाघमारेचा. सागर मुकण्याचा शॉट समोर उडवलाय. खेळाडू तैनात, एक सिंगल, स्वतःकडे स्ट्राइक ठेवली. रन्स झाल्या त्या 60 आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये कंपल्सरी टार्गेट आहे 20 धावसंख्येचं. काय होईल या मॅच मध्ये, कोण जिंकेल? प्रथमेश 11 जिंकला तर यश 11 आणि प्रथमेश 11 सरळ क्वालिफाय होतील. आणि जर का श्रेया 11 जिंकला तर तिघांचा रन रेट बघितला जाईल. आणि कालच्या दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. खुशी 11 आणि अन्वी 11 हे 2 संघ काल पोहोचलेले आहेत. 6 बॉल मध्ये 20, 6 बॉल कंपल्सरी 20. चला फिल्डिंग लावून घ्या, लवकर फिल्डिंग लावा. अन्वी 11 आणि खुशी 11. अन्वी 11 हा संघ ग्रुप ए मधून टॉप वरती राहिला तर खुशी 11 दुसऱ्या क्रमांकावरती राहिलाय. सेमी फायनल बघा, दुसऱ्या ग्रुप मध्ये टॉपचा जो असेल तो पहिल्या ग्रुपच्या बॉटमशी खेळेल आणि टॉप बॉटम अशी क्रॉस सेमी फायनल असेल. 6 बॉल 20. चला चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 20 ची गरज आहे प्लीज. श्रेया 11 वेळ घेऊ नका. रन रेट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने 6 बॉल 20 तुम्हाला वाचवायचे. 6 बॉल 20. चला चला लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या. काय होईल या मॅच मध्ये, धाकधूक वाढली आहे प्रथमेश 11 ची. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, नाहीतर पुढच्या 3ही मॅच 3-3 ओव्हरच्या खेळवाव्या लागतील आणि तोच योग्य फॉर्मॅट असेल. 4:15 वाजलेले आहेत. त्यामुळे पुढच्या 3 मॅच 3-3 ओव्हरच्या केल्या तर बरोबर 5:45 आपला सर्व काही कार्यक्रम कंप्लीट होईल. 6 बॉल 20. अमर आलेलं आहे गोलंदाजी मार्क वरती. विजयाचं स्वप्न. 51 धावांची नॉट आउट इनिंग. सागर मुकनेला मिळालेले 4 जीवनदान. 3 वेळेला कॅच ड्रॉप झाली, एकदा रनआउट मध्ये तो सेफ राहिला. आता 6 बॉल 20 धावा. अमर श्रेया 11 ला विजयी करून देईल का बघायचं. मॅचला सुरुवात, लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल वाईट बॉल. 1 रन कमी झाली. 6 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. टॉप लेवल गाठायचे प्रथमेश 11 ला. प्रथमेश 11 जर का जिंकला, टॉप वरती राहिला तर या ग्रुप मधून अनबीटन असेल, एकही मॅच न हारलेला. 6 बॉल 19. अमरला धाकड फलंदाजाला थांबवावं लागेल. पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 बॉल 19. मॅच अजून बाकी आहे. श्रेया 11 या मॅच वरती विजयाचा शिक्कामोर्तब करेल का? कारण सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी त्यांना सुद्धा हा सामना जिंकणं गरजेचं बनलेलं आहे. 5 बॉल 19. गोलंदाज तयार. पुढील बॉल साठी रनअप मध्ये बिघाड झाला, मागे गेला. 5 बॉल 19. सामना जिंकून देण्यासाठी एका बाजूने बॉलर प्रयत्नशील आहे, दुसऱ्या बाजूने बॅटर प्रयत्नशील आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेळही गळे. आणि आता कोणाचा या सामन्यामध्ये पराभूत करणारे बघायचे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19. 5 बॉल 19. शॉट मारलाय आणि इथून दुसरा खेळाडू पोहोचलाय. अडवला चेंडू, फेक केली, रनआउटची चान्स. 2 धावा. तिसरीसाठी प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. 3 धावा आल्या. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. मच्छिंद्र काय करेल? 4 बॉल आणि 16 धावा. महत्वाची मॅच. विजयाचं स्वप्न, सेमी फायनल गाठण्याची जिद्द प्रत्येकाने ठेवलेली आहे.
4 बॉल मध्ये 16 धावा संख्येची गरज आहे. शॉट हवेत आहे, कॅचची संधी, कॅच हातात आली नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय, तिसरी साठी निघालाय. 3 धावा. तीन बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 3 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 3 बॉल 13. डॉट बॉल आलेला आहे. आता 2 बॉल बघायचा आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. डिसिजन पंचांचा व्हाईट बॉल. 3 मध्ये 12 हव्यात. मॅच अजून बाकी आहे. 3 संघांना टेन्शन आहे. 3 बॉल 12. सागर मुकणे काय बॅटिंग करतोय. 80 धावांचा टार्गेट होतोय. 19 बॉल मध्ये 54 धावा संख्येवरती हा बॅटर नॉट आउट बॅटिंग करतोय. शेवटचे 3 बॉल 12 रनची गरज आहे. बॉलर तयार. गोलंदाजाचा चेंडू डॉट आला. आता 2 बॉल 2 षटकार. 2 बॉल 2 सिक्सर मारायचे. 2 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. खुशी 11 अन्वी 11 दोनही कालचे विजेते संघ सेमीफायनल साठी पोहोचलेले आहेत. 2 बॉल मध्ये 2 षटकारांची गरज आहे. लीग स्टेजचा दुसऱ्या दिवसाचा फायनल डेचा शेवटचा सामना. एक बॉल आणि सामन्यामध्ये भरपूर वेळ खर्च झालाय. प्लीज 2 बॉल लवकर आपण खेळून घ्या. 2 बॉल 12 ची गरज. 2 बॉल 12. बॅटची कडा आणि विकेट. आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे प्रथमेश 11 या टीमला. लास्ट बॉल वरती आता काय घडेल. 20 बॉल मध्ये 54 धावा करून सागर मुकणे आउट झालाय. तिसरं अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू या स्पर्धेचा. आधी ठोकलं हरेश माळीने, दुसरं ठोकलं तेजस लेकुरवालेने आणि तिसरं सागर मुकणेने. आणि 3 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलेले असणार. आता 1 बॉल मध्ये 12 ची गरज आहे. 80 धावांची ही झुंज सागर मुकणेची या बॉल वरती समाप्त झाली. 1 बॉल 12. आता इम्पॉसिबल आहे. 1 बॉल 12. शॉट मारलाय. 1 बॉल 12 ची गरज आहे. आता ते चेंडू फेक झाली. 2 धावा मिळतील. सत्तर धावा करू शकला प्रथमेश 11. आणि आता 3 संघ जे 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत त्या 3ही संघांचा रन रेट इथे चेक केला जाईल आणि आता कोण क्वालिफाय आहे ते सांगितलं जाईल. यश 11 प्रथमेश 11 आणि त्याचबरोबर श्रेया 11 तीनही संघांचे कॅप्टन आपण या रन रेट चेक केला जाईल आणि त्यानंतर कोण विजयी आहे हे आपल्याला सांगितलं जाईल.